मंजरी केस का मार्जरी, अंबिकाचा आत्मा कवडीत कैद होईपर्यंत आपल्याला तिचा हा देह जतन करून ठेवायचा होता. पण आता आपल्याला अंबिकाचा नाही, मीराचा आत्मा हवाय. त्यामुळे या देहाचा काहीच उपयोग नाहीये. याला नष्ट करूया. नाही मंजरी, जसा आज हा देह आपल्या उपयोगी पडतोय तसा भविष्यात सुद्धा उपयोगी पडणार आहे. त्याआधी आत्मा आणि मनुष्याची जोडी तोडायची. मंजिरी, तू मीराचा केस तर मिळवलासच, पण त्या आत्म्याचा अंबिकाचा केस सुद्धा मिळवला. मंजिरी वा, तू दोघींच्या केसांची राख मिळवणे ही पहिली पायरी तू यशस्वीपणे पार केलीस. ती पायरी तर मी पार करणारच होते. ते काही फार अवघड नव्हतं. पण मार्जरी, आता दुसरी पायरी काय आहे ते सांग. आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही. लवकरात लवकर मला ते कालछाया कवच मिळवायचंच आहे. इतकी गाडी चांगली नसते म्हणजे रे. ते राणे घे,
पहिली पायरी जितकी सोपी होते, पुढची पायरी तितकीच कठीण. काय ती? तुला रात्रीच्या 3ऱ्या प्रहरापासून रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंत मौन पाळायचंय. मौन. म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून पुढचे 24 तास मला मौन पाळायचंय. ही आहे दुसरी पायरी. 24 तास मौन पाळणं हे काय फार अवघड नाहीये, मला ते सहज जमेल. या मनुष्यांच्या जगात मौन पाळणं इतकं सोपं नसतं. जेव्हा आजूबाजूला सतत भुंकणारी कुत्री असतात, तेव्हा शांत राहणं सर्वात कठीण असतं. उद्या तुझा खरा कस लागणार आहे. खरा कस लागणार आहे.